या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बातमी नाशिकची आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदोरी इथं गोदावरी नदीत बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी साधारण 2:30 वाजण्याच्या सुमारास नदीतील पानवेलीमध्ये हा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे चांदोरी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। मृत तरुणाचं नाव रवींद्र गंगाराम झुरडे, वय वर्षे 38 असं आहे। रवींद्र झुरडे हे गोदावरी नदी परिसरात असतानाच अचानक तोल जाऊन पाण्यात पडले अशी माहिती समोर येते। काही वेळेनंतर स्थानिकांना नदीत एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आलं। स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीनं घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली। अखेर दुपारी त्यांचा मृतदेह जो आहे तो नदीतील पानवेलीमध्ये आढळून आला। या घटनेची नोंद सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस घुगे, पोलीस उपनिरीक्षक पी के आडांगळे, पोलीस हवालदार नाईक, पोलीस अंमलदार गांगुर्डे घटनास्थळी पाहणी केली आणि शोधकार्य करताना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, किसन जाधव, फकिया धुरे, वैभव जमधेडे, विलास गांगुर्डे, सूरज पगारे, सोमनाथ रटणे, सचिन कांबळे, राजेंद्र टर्ले, पोलीस पाटील अनिल गडा, ग्राम पालिका सरपंच विनायक खरास, सदस्य रवींद्र बडाळे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील परसूल शिवार परिसरामध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। निफाड चांदवड मार्गावरील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला। हा मृतदेह उगाव येथील शादाब रज्जा तांबोळी वय वर्षे 30 यांचा असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांना अत्यंत धक्कादायक बाबी आढळून आल्या। शादाब तांबोळी यांच्या हाताला नायलॉन दोरीनं घट्ट बांधण्यात आलं होतं, तसंच कमरेला सुद्धा वजनदार डंबेल्स बांधले होते। तोंड कपडानं आवळलेलं होतं। या प्रकारामुळे ही घटना नैसर्गिक नसून घातपाताचा गंभीर संशय व्यक्त केला जातोय। शादाब तांबोळी हे 18 फेब्रुवारी पासून बेपत्ता होते। निफाड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंदही करण्यात आली होती। दरम्यान मृतदेह सापडताच चांदवड आणि निफाड पोलिसांनी संयुक्तपणे हा तपास सुरू केला। घटनास्थळी पंचनामा, वैद्यकीय तपासणी तसंच तांत्रिक पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी निफाड येथे मुस्लिम समाज बांधवांनी भव्य मोर्चा सुद्धा काढला। यावेळेस निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आलं। या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पत्रातून नागरिकांकडून केली जाते। पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्यासाठी गोदावरी नदीतील पाणी कमी केलं जात आहे, ज्यामुळे भाविकांना नाथांचं दर्शन अतिशय सुलभ होईल। प्रशासनाच्या या कृतीमुळे नदीपात्र मोकळं झालं असून अनेक जण आता सोन्या चांदीच्या वस्तू आणि नाणी शोधण्यासाठी तिथे गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। वर्षभर दशक्रिया घाटावर झालेल्या धार्मिक विधींमध्ये अर्पण केलेल्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत। गोदावरी पात्रातील पाणी कमी होताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अनेक नागरिक गोदावरी पात्रात उतरलेले पाहायला मिळाले। ते गंगार्पण केलेली नाणी आणि सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी उतरले होते। एवढंच नाही तर दशक्रिया घाट परिसरामध्ये सुद्धा महिला पुरुषांसह अगदी लहान मुलंही नदीपात्रात उतरून वस्तू शोधताना पाहायला मिळाली। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। औरंगाबादच्या वाळूंज परिसरामध्ये घडलेली अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 20 वर्षांची नंदिनी धिवरे हिचा तिच्या प्रेम संबंधांवरून आईसोबत वाद झाला होता आणि या वादातूनच संतापाच्या भरात आईनंच भारती साबळेनं रबरी पाईपनं स्वतःच्याच मुलीचा गळा आवळून खून केल्याचा हा प्रकार आहे। गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून घर बदलत आहोत असा बनाव केला आणि रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे हा सगळा संशयास्पद प्रकार जो आहे तो पोलिसांना कळाला। पोलिसांनी गादी उघडल्याबरोबर समोर आलेलं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला, कारण त्यामध्ये तिच्या मुलीचा मृतदेह होता।
सुरुवातीला आत्महत्येचा बनाव सुद्धा रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलीस तपासामध्ये सत्य समोर आल्यानंतर आरोपी आईला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. आई आणि मुलीमध्ये विसंवाद किंवा वाद किंवा तणावाचं वातावरण होतं. त्यामुळं आईनं त्या मुलीला पाईपच्या सहाय्याने गळा ओढून तिची हत्या केली आणि त्यानंतर ते प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून ते प्रेत एका रिक्षामध्ये घेऊन जात होते. त्याच्यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीचा खुना प्रकरणी तिची आई आणि तिचे वडील आणि आईचा भाऊ म्हणजे तिचा मामा असे 3 आरोपींवर गुन्हा दाखल. डोंबिवलीमधील एका नामांकित रुग्णालयातील प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टरनं अगदी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते. या डॉक्टरनं 10 बियर आणि 45 झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सुदैवानं तो वाचलेला आहे, पण या घटनेमुळे डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. अतिशय शिक्षित, उच्च शिक्षित असून सुद्धा, डॉक्टर असून सुद्धा त्याने हे असं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर यांची पत्नी देखील डोंबिवली शहरातील एका नामांकित डॉक्टर आहे असं म्हटलं जात आहे. या डॉक्टरचे नर्स सोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर मिळतीये आणि ही नर्स लग्नासाठी डॉक्टरला वारंवार मागणी घालत होती, तगादा लावून होती. त्यामुळे डॉक्टर मानसिक तणावात होता. त्यामधूनच डॉक्टरनं 10 बियर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्यांचं सेवन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या या प्रकरणाचा तपास विष्णुनगर पोलीस करीत आहेत. प्रेमसंबंधातून हा सगळा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. डॉक्टरवर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची सुद्धा माहिती समजतीये. रुग्णालयातील एका नर्स सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून डॉक्टर दुसऱ्या घरात राहत होते आणि त्याच घरात त्यांनी हे टोकाचं पाऊल सुद्धा उचललं. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नामांकित रुग्णालय आहे. पती पत्नी दोघेही डॉक्टर असून एकत्र रुग्णालय चालवतात आणि हे डॉक्टर रुग्णालयात न आल्यानं त्यांना वारंवार फोन करण्यात आले, मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांच्या घरी गेला असता दरवाजा उघडल्यानंतर डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क